काय झालं, एका पित्याला म्हणजेच एका व्यक्तीला त्याचं 2 वर्षाचं मूल असतानाच एका गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा झाली. आणि ही फाशीची शिक्षा झाल्यानंतर माझ्या मुलावर संस्कार कसे करावेत हा त्याच्या पुढचा रात्रंदिवस विषय होता. आणि मग शेवटी जिथे प्रबळ इच्छा असते तिथे मार्ग नक्की निघतो आणि त्याला मार्ग सापडला. कारण फाशीची शिक्षा 6 महिन्यावर होती. आता कुठलंच ध्येय त्याच्यासमोर दुसरं नव्हतं. आणि मग त्यांनी आपल्या मुलाच्या वयाचा विचार करून पत्र लिहायला सुरू केले. तो 20 वर्षाचा होईपर्यंत दर महिन्याला एक इतके पत्र त्यांनी वयोमानानुसार त्याच्यावर संस्कार करण्यासाठी लिहिले. आणि हे संपूर्ण पत्र त्यांनी तिकीट लावून क्रमाने लावून त्या जेलरकडे दिले आणि त्यांना विनंती केली की केवळ माझ्या मुलासाठी एवढी मी विनंती करतो आहे की मी निर्दोष जरी असलो तरी मला फाशीची शिक्षा झालेली आहे. मग माझ्या मुलालाही शिक्षा होऊ नये आणि तो कुठेतरी संस्कारहीन होऊ नये, जीवनामध्ये अपयशी ठरवू नये, ही माझी मनातील आंतरिक इच्छा आहे. एवढं तू करशील का? जेलरने सांगितलं की काही हरकत नाही. आणि मग संपूर्ण पाकीट त्यांना दिले. दर वर्षाला 12 प्रमाणे एकूण 20 वर्षाचे 240 पत्र त्यांनी दिले. आणि हे पत्र संपूर्ण तो जेलर याला फाशीची शिक्षा झाली तरीही प्रत्येक महिन्याला पोस्ट करत असे. 20 वर्ष पूर्ण झाली, तो मुलगा परिपूर्ण विकसित झाला, हे पत्र वाचत गेले. आणि शेवटच्या वर्षामध्ये महिन्यामध्ये पत्र वाचलं त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की हे पत्र शेवटचं आहे आणि आपल्या वडिलांना अशी अशी शिक्षा झालेली आहे आणि वडील ह्या जगात नाहीत. म्हणजे मृत्यू मिळाला असला तरी, शिक्षा झाली असली तरी संस्काराची ओढ एका वडिलांना कशी असते ते या उदाहरणावरून दिसते. म्हणून आपण तर जिवंत आहोत, सर्वांनी संस्कार करण्याचा सातत्याने प्रयत्न करूया. धन्यवाद.